विधानसभा निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे 20 नोव्हेंबरला. 23 नोव्हेंबरला निकाल आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एकच प्रश्न पडलेला आहे की कोण होणार मुख्यमंत्री. राष्ट्रवादीचे अजितदादा पवार मुख्यमंत्री होतील की काँग्रेसचे बाळासाहेब थोरात साहेब मुख्यमंत्री होतील की शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होतील की भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील की शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील की राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळेताई मॅडम मुख्यमंत्री होतील. या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एकच पडलेला आहे प्रश्न, कोण होणार मुख्यमंत्री. 23 नोव्हेंबरला निकाल आहे महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन 2024. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा, राज्यात मतदान प्रक्रिया संपूर्ण झालेली आहे. प्रक्रिया पूर्ण झालेली आहे 20 नोव्हेंबरला. आता निकालाची प्रतीक्षा सर्वजण करत आहेत. सर्व जनतेला एकच प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन मुख्यमंत्री कोण होईल, कोणत्या पार्टीचं सरकार येईल. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाचे काही प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. त्यानंतर आम्ही सांगणार आहोत एक्झिट पोल नुसार कोणत्या सरकार बनू शकतं, कोणत्या पक्ष निवडून येऊ शकतो. तसेच बघा, पहिला तुमच्यासाठी जो प्रश्न असणार आहे की तुम्हाला काय वाटतं ते जनतेने कमेंटमध्ये सांगायचं आहे. भाजपला किती जागा मिळणार तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे. जे तुमच्या मनातून आतून तुम्हाला वाटत आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, भाजपला किती जागा मिळतील विधानसभा निवडणूक 2024. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला महाराष्ट्रात किती जागा मिळतील. व्यक्त व्हा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या सर्व कमेंटचे रिप्लाय देऊ. ठीक आहे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे की शरद पवारांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळतील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024. तुमचं मत व्यक्त करा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळणार. व्यक्त व्हा, तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं जे कमेंटमध्ये सांगा. 20 नोव्हेंबरला निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा पक्ष आहे काँग्रेस. ठीक आहे. तर राहुल गांधींच्या काँग्रेस या पक्षाला महाराष्ट्र राज्यामध्ये किती जागा मिळणार ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की 20 नोव्हेंबरला सर्व महाराष्ट्रातील जनतेने मतदानाचा अधिकार आहे तो बजावलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आता सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बघा, पहिला महत्वाचा मुद्दा, 20 नोव्हेंबरला निवडणूक झाली म्हणजे मतदान झालं. 23 नोव्हेंबरला आता सर्वजण निकालाची वाट पाहत आहेत. तर या ठिकाणी बघा, सरकार स्थापनेमध्ये या ठिकाणी ज्या मेन दोन पार्टीज आहेत त्याच्यामध्ये बघा, सर्वात महत्वाचं दोन अलायन्स आहेत असं म्हणू शकता. पहिली आहे महायुती अलायन्स. तर या महायुती अलायन्स मध्ये आहे बीजेपी, त्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांचे घड्याळ. ठीक आहे. तर हे तीन मेन पक्ष याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आहे महाविकास आघाडी अलायन्स. तर यामध्ये आहे काँग्रेस आहे, त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे मेन तीन पक्ष आहेत. ठीक आहे. तर कोणाची सत्ता येईल हा महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला पडलेला प्रश्न आहे. त्या संदर्भातली आता अपडेट समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, देशातील सर्वात समृद्ध राज्य महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूकचे मतदान पार पडलेलं आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील जनता 20 नोव्हेंबरला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. विधानसभेच्या ही 288 जागांसाठी मतदान होणार आहे. मतदान झालेलं आहे 288 जागांमध्ये. ठीक आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये जे दोन मेन आघाड्या आहेत त्यामध्ये बघा, महायुती आघाडी आणि विरोधी पक्षांची महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापल्या विचारधारेच्या भूमिकेखाली मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केले आहे. तर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांनीही जोरदार प्रचार केलेला आहे. ठीक आहे. तसेच या ठिकाणी बघा, निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार आता कोण किती जागा लढवत आहे त्या संदर्भात बघा, तर तो एकूण 234 मतदारसंघ आहेत. तर सर्वसाधारण मध्ये बघा. ठीक आहे. त्यानंतर 29 अनुसूचित जाती SC आणि 25 अनुसूचित जमाती ST साठी राखीव आहेत. या जागांसाठी एकूण 10,900 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये 3302 जणांनी माघार घेतली, तर 1649 जणांचे अर्ज बाद झालेले आहेत. ठीक आहे. तर आता महत्वाचा मुद्दा, सर्व जनतेला पडलेला एकच प्रश्न की कोणाचं सरकार स्थापन येईल, कोणता पक्ष निवडून येईल. सर्वजण भरपूर कमेंट्स करत होत्या. तर आता एक्झिट पोल, आपले जे काही महाराष्ट्रातील प्रमुख टीव्ही चॅनल्स, न्यूज चॅनल आहेत त्यांनी या ठिकाणी एक्झिट पोल नुसार माहिती मिळवलेली आहे. तीच माहिती आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. ठीक आहे.
तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण मतदान 20 तारखेला झाले. मतदानानंतर आता वेगवेगळ्या संस्थेचे एक्झिट पोल समोर येऊ लागलेले आहेत. प्रत्येक न्यूज चॅनल किंवा संस्थांचे आता एक्झिट पोल येत आहेत. तर एक्झिट पोलमध्ये मोठी उलथापालट होणार असल्याचे दिसत आहे. एक्झिट पोलमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी दोघांमध्ये काटेकी टक्कर असणार आहे. त्यामुळे राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. तर एक्झिट पोल नक्की काय म्हणत आहे आपण त्या संदर्भात अपडेट पाहूया. तर एक्झिट पोलच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी बघा महाराष्ट्रात काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे म्हटले आहे. इलेक्ट्रोल एज नुसार राज्यात महाविकास आघाडीला 150 जागा मिळू शकतात, तर भाजप सोबत महायुतीला 118 जागा मिळू शकतात. 20 जागा इतरांच्या खात्यात जात आहेत असं त्यांच्या म्हणण्यानुसार आहे एक्झिट पोलनुसार. तर त्यानंतरचा दुसरा जो एक्झिट पोल आहे या ठिकाणी बघा महत्वपूर्ण अपडेट सांगतोय. या ठिकाणी तुम्ही आता व्हिडिओ विदाउट स्किप करता सर्वांनी पाहायचा आहे. तर सास नावाचा हा या ठिकाणी SAS एक्झिट पोल आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आता आपण ते अपडेट पाहूया. तर बघा आणखी एका एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन झाल्याचे दिसत आहे. त्याच्या मते राज्यात सत्ताधारी भाजप शिवसेना युतीला 127 ते 135 जागा मिळू शकतात. त्याचबरोबर काँग्रेस आघाडीला 147 ते 155 जागा मिळू शकतात, तर इतरांना 10 ते 13 जागा मिळताना दिसत आहेत असं त्या एक्झिट पोलमध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर आता दुसरा एक्झिट पोल आहे मॅट्रिजच्या एक्झिट पोलनुसार बघा महायुती सरकार बनवू शकते. महायुतीला 150 ते 170, तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा आणि इतरांना 8 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे असं मॅट्रिकच्या एक्झिट पोलनुसार सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरा एक्झिट पोल आहे तसेच चाणक्य रणनीतीनुसार महायुतीला महाराष्ट्रात 152 ते 160 जागा मिळू शकतात आणि MVA आघाडीला 130 ते 138 जागा मिळू शकतात. इतरांना 6 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी महत्वपूर्ण माहिती पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 150 ते 170 जागा मिळतील. MVA आघाडीला 110 ते 130 जागा मिळतील, तर इतरांना 8 ते 10 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यानंतर बघा पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकते. महायुतीला 137 ते 157 जागा मिळतील. MVA आघाडीला 126 ते 146 जागा मिळतील, तर इतरांना 2 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे. हे कोणता एक्झिट पोल आहे? पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक एक्झिट पोल आहे, त्याचं नाव आहे पीपल्स प्लस एक्झिट पोल. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा एक्झिट पोलनुसार महायुतीला महाराष्ट्रात 150 ते 170 जागा मिळतील. MVA आघाडीला 110 ते 130 जागा मिळतील, तर इतरांना 8 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. हे पीपल्स प्लस एक्झिट पोलनुसार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी सर्वात महत्वाचा पोल सर्व एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर भाजपला या निवडणुकीत 100चा आकडा गाठताना देखील नाके 9 येण्याची शक्यता आहे. अनेक संस्थांनी तर भाजपला 80 पेक्षाही कमी जागांवर यश मिळू शकतं असा अंदाज वर्तवला आहे. तसेच TV9च्या रिपोर्टनुसार किंवा TV9 रिपोर्ट पोलनुसार राज्यात भाजपला 81 पेक्षा जास्त जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ भाजपला 100 जागांपेक्षा जास्त यश मिळण्याची शक्यता या ठिकाणी कमी आहे असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. अजून महत्वपूर्ण माहिती विविध संस्थांच्या पोलनुसार भाजपसाठी नेमकी काय काय आकडेवारी जाहीर केली आहे याबाबतची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा अजून एक एक्झिट पोल आहे इलेक्ट्रोल एज नुसार भाजपला 78 जागा. तर या ठिकाणी बघा इलेक्ट्रोल एज नुसार या ठिकाणी बघा इलेक्ट्रोल एजच्या पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 118 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, तर मवियाला तब्बल 150 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार भाजपला केवळ 78 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, तर शिंदे गटाला 26, अजित पवार गटाला 14 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, तर इतरांना 20 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार काँग्रेसला महाविकास आघाडीत सर्वाधिक 60 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर ठाकरे गटाला 44 आणि शरद पवार गटाला 46 जागांवर यश मिळण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे. तसेच बघा या ठिकाणी बघा अजूनही महत्वपूर्ण माहिती पोल डायरीनुसार भाजपला 77 ते 108 जागा. पोल डायरीच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचं सरकार बनण्याची शक्यता आहे. महायुतीला 122 ते 186 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 69 ते 121 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, तर इतरांना 12 ते 29 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार भाजपला 77 ते 108 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. केवळ पोल डायरीनुसार भाजपला कमीत कमी 77 आणि जास्तीत जास्त
108 जागांवर मिळण्याची शक्यता आहे. तसेच पोलनुसार शिंदे गटाला 27 ते 50 आणि अजित पवार गटाला 18 ते 28 जागांवर यश मिळण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार भाजपला 90 जागा देण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघा महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 6 ते 8 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पण या पोलनुसार भाजपला केवळ 90 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला 48 जागांवर तर अजित पवार गटाला 22 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसला 63, ठाकरे गटाला आणि शरद पवार 35 शरद पवार गटाला 40 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघा मॅट्रिक्स पोल्स नुसार भाजपला 89 ते 101 जागा असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा मॅट्रिकच्या पोलनुसार महायुतीला 105 ते 170 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पण तरीही भाजपला केवळ 89 ते 101 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला 37 ते 45 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाला 17 ते 26 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला 110 ते 130 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार काँग्रेसला 39 ते 37, ठाकरे गटाला 21 ते 39, शरद पवार गटाला 35 ते 43 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. मॅट्रिक्सनुसार ही आकडेवारी सांगण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा अतिशय महत्वाची माहिती आता एबीपी माझा न्यूज चॅनलवरती जो एक्झिट पोल दाखवण्यात आलेला आहे तो अशा प्रकारे आहे. तर या ठिकाणी बघा महायुती महाविकास आघाडीला किती जागा मिळाल्या आहेत तर बघा इलेक्ट्रोल एज नुसार महायुती 121, महाविकास आघाडी 150 आणि इतरला 20 जागा. पोल डायरीनुसार महायुती 122 ते 186, महाविकास आघाडी 69 ते 121 आणि इतर 12 ते 29. चाणक्यनुसार 152 ते 160 महायुती, महाविकास आघाडी 130 ते 138 आणि इतरांना 6 ते 8 जागा. आणि मॅट्रिक्सनुसार महायुती 150 ते 170 जागा आणि महाविकास आघाडी 110 ते 130 जागा आणि इतरांना 8 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. हे एबीपी माझा न्यूजच्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि विधानसभा निवडणूक 2024 संदर्भात सर्व ऑथेंटिक माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग.